बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी, रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबद्दलची सगळ्यात मोठी बातमी आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या संदर्भातली घोषणा केली आहे। आज रिक्षा टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे। याचाच अर्थ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलाय। 2 दिवसांपूर्वी प्रताप सरनाईकांनी रिक्षा चालकांना मराठी येण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ दिली होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांचा हा निर्णय रद्द करत ही मुदत तब्बल वर्षभराची केलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावीच लागेल असा इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिलाय। एका वर्षात चालकांनी मराठी बोलावं, शिकावं असं आवाहन केलेलं आहे प्रताप सरनाईक यांनी। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवत मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ 4 महिन्यांसाठी केलेली होती, मात्र आज रिक्षा टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीबद्दलचा सगळ्यात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकायला तब्बल वर्षभराची मुदत दिलेली आहे। एका अर्थी प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचाच निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला असं म्हणायला हरकत नाही। दरम्यान मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक आहे असं सांगतानाच मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही। रिक्षा चालकांना मराठी शिकावीच लागेल असा इशारा देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र 1 वर्षानंतर मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। वर्षभरात रिक्षा चालक स्पष्ट मराठी बोलतील याचा अभिमान असेल असंही सरनाईकांनी म्हटलंय। आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणता येईल ती म्हणजे मराठी सक्तीबद्दलचा एक सगळ्यात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, मात्र त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचाच निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला असंही म्हणता येईल। कारण 2 दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 4 महिन्यांची मुदतवाढ दिली होती, मात्र आज मुख्यमंत्र्यांनी ही मुदतवाढ 1 वर्षाची केली आहे। पहिल्यांदा तर हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे, याचं आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं आणि भविष्यातही हा प्रयत्न आम्ही करत राहू। पण वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, ज्यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल, हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या RTOच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु आता मुख्यमंत्र्यांनीच जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 1 वर्षामध्ये त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं। मला तर आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ते बोलू शकणार नाही किंवा काही आमचे 1,65,600 लोक जे मराठी शिकले अवघ्या 105 दिवसामध्ये, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे।
त्यांना आता 1 वर्षाची वेळ मिळेल. म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे अमराठी रिक्षा चालक आणि मालक जे आहेत ते फटाफट आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं वर्षभरामध्ये मराठी बोलू शकतील. महाराष्ट्रात आम्ही जगतोय, सगळेच जण महाराष्ट्रामध्ये पोट भरत असतात. त्यांनी महाराष्ट्राच्या भाषेचा आदर करावा ना. तुम्ही जर फक्त पैसे कमवायला इथे येत असाल तर आमची भाषा सुद्धा तुम्ही सरकारने पण आधी एकदम स्ट्रिक्ट झालं होतं, सरकार कठोर झालं होतं. सरकार- आता अजून 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. मग हे सरकार कशासाठी होतं? दिखावा आहे. त्यांना माहिती आहे जास्त सक्ती केली तर जे काय वोटर आहेत ते आपल्यापासून तुटतील, ही भीती सरकारला आहे.